मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 5 मधील वकारभाग ड्रेनेज टप्पा क्रमांक 2 येथील सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीला माजी महापौर किशोरदादा जामदार, विद्यमान नगरसेवक करण किशोर जामदार, नगरसेवक संजय बापू मेंढे, नगरसेवक डॉक्टर पंकज मेहत्रे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीदरम्यान स्थानिक नागरिकांनी ड्रेनेजच्या पाण्यामुळे त्यांच्या बोरवेलमध्ये दूषित पाणी येत असल्याची गंभीर तक्रार मांडली। नागरिकांच्या या समस्येची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसेच ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांकडून देण्यात आलं। याशिवाय मंडले पंप ते पंचशील चौक या मार्गावरील काही ड्रेनेज चेंबर अनेक दिवसांपासून उघडे असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढलाय। याबाबत त्वरित कारवाई करून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी बैठकीत करण्यात आली। स्थानिक नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।